तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या मातेने दोन दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, क्षात्रवीर संभाजी महाराज, सर्व बहुजन महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या विचार मंचावर स्थानापन्न असणारे आमचे मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण बारुलकर महाराज, आमचे मित्र मराठा सेवा संघाचे प्रवक्ता आदरणीय संजीव साठे पाटील, या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच, सर्व बंधू भगिनींनो. खरं तर मला काही बोलण्याचं औचित्य नाहीये, पण एक दोन शब्द सांगतो. सुदामरावांनी आणि सर्व गावकऱ्यांनी तुम्ही अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या वाजूया. मराठा सेवा संघातर्फे जिल्हाभर विशेषतः शहरामध्ये छत्रपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काल त्याचं रितसर उद्घाटन झालंय. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती असते आणि 24 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांची जयंती असते. साधारणतः 15 तारखेला सेवालाल महाराज जयंती असते. 15 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत छत्रपती महोत्सवाचं आयोजन मराठा सेवा संघ दरवर्षी जिल्हाभर करत असतो. हा मी त्या छत्रपती महोत्सवाच्याच एक कार्यक्रमाचा भाग समजतो. छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे समजून घेतले पाहिजेत हा महत्वाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की 2-3 गोष्टी फक्त सांगितल्या जातात. अफजल खानाचा कोथळा काढा, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आग्र्याला गेले, सुरतेची स्वारी केली, वगैरे वगैरे. या पलीकडचे शिवाजी महाराज जे आहेत, जे लोक कल्याणकारी आहेत, ज्यांनी लोकांचं राज्य केलं, प्रतिपश्चंद्र लेखिव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवचर्चा मुद्रा भद्रा या राजते, जी मुद्रा लोक कल्याणासाठी होती ती सूर्यचंद्र असेपर्यंत विराजित राहील असं राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज हे लढायाच्या पलीकडे आपण समजून घेतले पाहिजे. त्या अनुषंगाने हा आजच्या व्याख्यानाचा महाराजांचा कार्यक्रम आहे. खरं तर बारुलकर महाराजांना ऐकणं ही पर्वणी असते. फार 20 वर्षापासून आम्ही निरंतर त्यांना ऐकत आलो, पण आणखी ऐकावंच वाटतं. आणि त्यांचं तुम्ही सोशल मीडियावर वगैरे बघत असाल की मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही सामाजिक आंदोलन झाले त्यामध्ये त्यांचे प्रबोधनात्मक व्हिडिओ अत्यंत महाराष्ट्रभर जगभर गाजले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या बऱ्याचशा गोष्टी डोळे उघडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विषय आहे तो नाचून घेण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यायचा विषय आहे. शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय आहे, तो आचरणात आणण्याचा विषय आहे. आणि शिवाजी महाराजांचा एक जरी गुण आपण घेतला तरी आपलं जीवन सार्थक झालं असं आपण समजूया. जास्त बोलणार नाही. बारुलकर महाराजांना जास्त वेळ आपण देऊया, त्यांचं मनोगत ऐकूया, त्यांचे विचार ऐकूया. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्यांच्या वाणीची यानंतर आपल्या सर्वांचे लाडके साठे सर यांना विनंती करतो त्यांनी आपला 2 शब्द मनोगत व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राई राजते, छत्रपती शिवरायांना राजमुद्रा भगवा झेंडा आणि युद्धकलेचं शिक्षण देणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर महाराणी ताराराणी, त्याचबरोबर 27 वर्षे प्रजेच्या हिताचे उत्कृष्ट प्रशासन चालविणाऱ्या लोकनायिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती 1000 ओळीचा पोवाडा रचला, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती महोत्सव या भारतामध्ये पहिल्यांदा सुरू केला, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मराठा बहुजनांचं गुजरातमध्ये साम्राज्य प्रस्थापित करणारे बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्या बहुतेक पत्रांची सुरुवात ही जय शिवराय या शब्दाने व्हायची, ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी रशियाच्या चौकाचौकामध्ये छत्रपती शिवरायांची महती आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून गायली, ते लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,
ज्यांनी रस्त्यावरीलच नाही तर माणसाच्या मनामनातील घाण अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला ते कर्मवीर गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महामानवांच्या कृती समृद्ध परंपरा त्याचबरोबर महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, इडापिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे असं आजही माई भगिनी ज्या राजाबद्दल बोलत असते तो शेतकऱ्यांचा राजा महासम्राट बळीराजा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही प्रबोधनाची परंपरा 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत घेऊन जाणारे संत शिरोमणी नामदेव महाराज, शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती शिवरायांना 6 जून 1674च्या शिवराज्याभिषेकाच्या कितीतरी वर्ष अगोदर या जगातली सर्वोच्च पदवी छत्रपती हे शिवरायांना देणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्याचबरोबर संत सावतामाळी, संत गोराकुंभार, संत नरहरी महाराज, संत सेवालाल, संत भगवान बाबा या महामानवांच्या सतशील परंपरेचा वारसा आम्ही मोठ्या अभिमानाने स्वीकारलेला आहे. आणि त्याच लोकपरिवर्तन चळवळीचे पाईक म्हणून आज या ठिकाणी भांबर्डा या ठिकाणी आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो की असा स्तुत्य उपक्रम आपण या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. छत्रपती शिवराय हे खरं तर डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, मी अधिक बोलणार नाही. महाराज या ठिकाणी आपल्याला त्याबद्दलचं विश्लेषण करतीलच की हा विषय विचारांचा विषय आहे. छत्रपती शिवरायांचे विचार, काही हजारो विचारापैकी काही विचार जरी आपल्या समोर आले किंवा आपण आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने ती शिवजयंती साजरी केली असं होईल. मी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आपण ज्यांच्या वाणीची आवर्जून वाट बघत आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिववाक्यते शिवश्री हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या वाणीतून सर्वांना प्रबोधन करावं. राष्ट्रमाता राजमाता आई साहेब जिजाऊस सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्यांचा जन्मोत्सव आज 396 मोठ्या उत्साहानं